काय अनुभव? हा, येस कुरेशी, कुरेश ना? हाँ 80-20 आपने वो रेशियो बताया ना, हाँ, उस पे थोड़ा एलेबोरेट करो ना प्लीज. अच्छा. 80 आणि 20. डाइट और हा, 80, हे जे 80-20 मी म्हटलेलं आहे ना, हे पर्सेंटेज आहे आणि पर्सेंटेज ऑफ इम्पॉर्टन्स, म्हणजे त्याला महत्व किती द्यायचं जीवनामध्ये. व्यायामाला 20% महत्व दिलं तुम्ही, तर आहाराला 80% महत्व द्यावं लागेल. एक साधारण सांगतो तुम्हाला मी, व्यायामाचा आणि आहाराचा संबंध. तुम्ही ज्यावेळेस व्यायाम करून कंप्लीट होता ना, त्यावेळेस 30 मिनिट ते 45 मिनिट, या 15 मिनिटाच्या याच्यामध्ये काहीतरी खा. तुमच्या शरीराला खूप लागू पडतं. तुम्ही बदाम खा, बदाम लागू पडतील. तुम्ही काजू खा, काजू लागू. जे तुम्ही खाल ना, ते त्या 45 मिनिटांमध्ये तुम्हाला फार उपयोगी पडतं. आणि म्हणून आपण ज्यावेळेस म्हणतो की आहार हा 80% महत्वाचा आहे, याचा अर्थ असा की आहार अतिशय डोळसपणे केला पाहिजे. आपण काय खातो? आपण सॅलड खातो का? आपण का नुसतेच गव्हांवर मारा लावलेला आहे? आपण मिलेट खातो की? आपण ज्वारी, गहू, जे आपल्या पूर्वजांनी सांगितलेला जो आहार आहे तोच खा. असं नाही की कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी खायचं. 80% महत्व आहाराला आहे आणि तो जर तुम्ही केला नाही तर 20% व्यायाम करून करणार काय? आणि म्हणून आहाराला अतिशय जो तुम्हाला सांगतो मी, प्रसाद जरी आला ना, प्रसाद कोणी दिला अत्यंत भावनेने, भलत्या वेळेस तो पण तोंडात टाकला नाही पाहिजे. कारण वस्तू पोटामध्ये गेली की आपलं ते पॅन्क्रिया आहे ना, पॅन्क्रिया, तो इतका ऍक्टिव्ह होतो की त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये इन्सुलिन बाहेर पडतं. ते पचवायच्या नादी लागतं, आपल्या आतड्यांमध्ये ते येतं आणि ते सगळं इन्सुलिन संपतं. परत 15 मिनिटानंतर काय बघितलं? अरे फरसाण आहे. घेतलं, खाल्लं फरसाण. परत जेवढं पॅन्क्रियामध्ये इन्सुलिन आहे ते सगळं बाहेर पडतं आणि त्या फरसाणला त्या मागे लागतं. तुम्ही जितके वेळा खाल तितके वेळा पॅन्क्रिया ऍक्टिव्ह होतो. आणि एक दिवस अशी वेळ येते की पॅन्क्रियामध्ये इन्सुलिनच तयार शिल्लक राहत नाही. आणि मग आपल्या सर्व अन्न पदार्थांमध्ये साखर आहे, हे माहिती आहे आपल्याला. सर्व अन्न पदार्थांमध्ये साखर आहे. ज्यावेळेस आपण खातो, इन्शुलिन मदतीला येत नाही, त्यावेळेस साखर लघवीतून बाहेर जाते आणि आपण म्हणतो मला डायबिटीज झाला. साखर कधी कधी रक्तामध्ये मिसळते, कारण आपल्या आतड्यांना लक्षावधी नसा असतात. त्या नसा आतड्यांमध्ये गेलेल्या पदार्थांमधून व्हिटॅमिन्स शोषून घेतात आणि आपल्या शरीराला पुरवतात. मग त्या काय करतात नसा? साखर शोषून घेतात. आणि म्हणून मग आपण डॉक्टरकडे गेलो की डॉक्टर काय म्हणतात, एक काम करा ना, तुम्ही जरा ब्लड शुगर चेक करून घ्या. फक्त 2 वेळेस खाणं किंवा आपल्या खाण्यावर जर आपण थोड्याशा मर्यादा आणल्या तर ब्लड शुगरचा त्रास होणार नाही, व्यायामाचा त्रास होणार नाही. आपला सॉरी, व्यायाम जर केलं तर आपल्याला आरोग्याचा कुठला त्रास होणार नाही. कोणाला असेल, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे औषधं घ्या बरं का. हे आपलं जनरल आहे. आणि म्हणून कुरेशी मुद्दा क्लिअर झाला. हो, थँक्यू सर. हा, मग व्यायामाला किती महत्व आहे जीवनामध्ये? व्यायामाला महत्व किती आहे जीवनात? 20%. आणि आहाराला 80%. जागृत राहा, काय खातो, काय उठतो आपण, काय तर नुसते आपले तेलकट पदार्थांवर मारा चाललाय आपला. एनी एनी क्वेरी? ओके. मंगला, प्रतीक्षा,